नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदीचे प्रकार पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रकार आहे एकपदी। आता एकपदी कशाला म्हणायचं? ज्या बहुपदीत एकच पद असते त्या बहुपदीला एकपदी म्हणतात। एक आणि एकच पद असते त्याला एकपदी म्हणतात। उदाहरणार्थ 2x 5 4x किती पद आहेत? ह्यात 2x मध्ये एकच पद आहे। 5 म्हणजे नुसते 5 आहेत। 4x मध्ये एकच पद आहे। ज्या बहुपदीत एकच पद असते त्या बहुपदीला एकपदी असे म्हणतात। तर दुसरा प्रकार आहे द्विपदी। ज्या बहुपदीत दोन पदे असतात त्या बहुपदीला द्विपदी म्हणतात। उदाहरणार्थ x चा चौथा घात अधिक 2x m वर्ग वजा 4m। किती उदाहरणे लिहू शकतो आपण। आता पुढचा प्रकार आहे त्रिपदी। ज्या बहुपदीत 3 पदे असतात त्या बहुपदीला त्रिपदी म्हणतात। उदाहरणार्थ 1/2 y वर्ग वजा 2y अधिक 5 x चा घन वजा 3x वर्ग अधिक 5x। किती पदे येतात? 1 2 3 1 2 3। पुन्हा एकदा पहा एकपदी। बहुपदीचे प्रकार पाहूयात आपण। एकपदी ज्या बहुपदीत एक आणि एकच पद असते त्या बहुपदीला एकपदी म्हणतात। 2x 5 आणि 4x। द्विपदी ज्या बहुपदीत दोन पदे असतात त्या बहुपदीला द्विपदी म्हणतात। उदाहरणार्थ x चा चौथा घात अधिक 2x दोनच पद आहेत। m वर्ग वजा 4m दोनच पद आहेत। त्रिपदी ज्या बहुपदीत 3 पदे असतात त्या बहुपदीला त्रिपदी असे म्हणतात। 1/2 y वर्ग वजा 2y अधिक 5 x चा घन वजा 3x वर्ग अधिक 5x। किती पद आहेत? 3 पद आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये गणित विषयाच्या बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ज्या येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। मागचे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिजेत आणि त्यांचा सराव करायचा आहे, म्हणजे गणित काहीच अवघड जाणार नाही। तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सुट्ट्यांमध्ये गणित विषयाच्या बेसिक गोष्टी तुम्ही अभ्यास करायचा आहे, बेसिक गोष्टींचा। धन्यवाद।